राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावलं जाणार। अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता। राष्ट्रवादीलाच खाती मिळावी असं मागणी करण्याचा अंदाज। दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची घेतली भेट। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं, सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केलं तर सुनेत्रा अजित पवार हे नाव कायम राहील। समर्थकांच्या भावना। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आता सर्व पवार कुटुंबाने एकत्रित येऊन निर्णय घेण्याची मागणी। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष करा। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांचे सुनील तटकरे यांना पत्र। तातडीनं बैठक बोलावून ठराव मंजूर करा, सुरेश घुलेंची मागणी। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा अशी लोकांची इच्छा आहे। लोकांनी व्यक्त केलेली इच्छा मी सांगितली। नरहरी झिरवाळ यांची माहिती। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास चांगली गोष्ट असंही केलं वक्तव्य। जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि अनिल देशमुखांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची भेट। अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती। निवडणुकीनंतर आपण एकत्र येऊ असं वक्तव्य दादांनी केलं होतं। राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडेंची प्रतिक्रिया। कधी वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली। निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही। अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त। कोणाकडे जायचं, कसं जायचं, आम्ही पूर्ण ब्लँक झालो। आम्ही सगळे दिशाहीन आहोत। सगळेजण बसून अजित पवार कुटुंबियांच्या मागे जाऊ, अनिल पाटलांकडून स्पष्ट। अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं राजकारण भविष्यात बदलू शकतं। शरद पवारांनी अपघाताचं राजकारण करू नये असं सांगितलं, मात्र अपघाताच्या तांत्रिक बाबींची चौकशी झाली पाहिजे। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पालभर जाहिराती दिल्या, त्याने काय होणार? राऊतांचा ट्विटच्या माध्यमातून सवाल। आणि भाजपने अजितदादांवर 70,000 कोटींचे केलेले आरोप मागे घ्यावे, हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल। राऊतांचा ट्विट। अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात। विमान अपघाताचा तपास झाला पाहिजे, संजय राऊतांची मागणी। अजून अजित पवार त्यांच्या चितेची धग शांत झाली नाही तोपर्यंत राऊत राजकारण करू लागले। ज्यांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यांना पक्ष सोडायला भाग पाडलं, त्यांना नेत्यांच्या जाण्याने होणाऱ्या वेदनांची जाणीव कुठे असणार? केशव उपाध्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। तर राजकारण करताना थोडं तरी माणुसकीचं दर्शन घडवा, असाही टोला। एनडीएतील घटक पक्षात संबंध कसे जपतात हे मविया आणि संजय राऊत तुम्हाला कळणार नाही। राऊतांना भाजप नेते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। तर यहां तुम्हारे बस की बात नाही, राऊतांना टोला। अजितदादांनी सकाळचा शपथविधी घेतला, तो पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता। रावसाहेब दानवेंची माहिती। तर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तिघे मिळून सरकार चालवू असं ठरलं, मात्र पवार साहेबांनी शिवसेना नको म्हणून पहिला प्रयोग फसला। शोकसभेत आठवणीला उजाळा देताना दानवेंचं विधान। अजित पवार अनंतात विलीन। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश। अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेसह नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली। दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला। अजूनही विश्वास बसत नाही। अजित पवारांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिलेला फोटो सुप्रिया सुळे यांनी स्टेटसला ठेवला। धीरज देशमुख आणि रितेश देशमुखांकडून काटेवाडीत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। महाराष्ट्रानं लाडका दादा गमावला। दादांचं सगळीकडे लक्ष असायचं। धीरज देशमुखांकडून भावना व्यक्त। दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतकं स्पष्ट कसं? राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाही? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल। अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही। नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक। विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर। फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखी परिस्थिती। अजित पवारांच्या निधनानंतर सुरेश धस यांच्या भावना। बारामतीतील विमान अपघातात क्रू अटेंडर पिंकी माळीचाही मृत्यू। मुंबईतील वरळीत पिंकी माळीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधवांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। साताऱ्यातल्या त्यांच्या तरडगाव या मूळ गावी झाले अंत्यसंस्कार। पोलीस सलामी देत दिला गेला अखेरचा निरोप।
अजितदादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने समर्थकाचा मृत्यू. नाशिकच्या दिंडोरीतील कट्टर समर्थक सुदाम बोडके यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन. मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून अजितदादांना श्रद्धांजली. अजितदादांच्या आठवणीत कार्यालयातील कर्मचारी झाले भावुक. बारामतीत अजित पवारांच्या निधनाचे चौकात चौकात बॅनर. शोकसागरात बुडालेल्या बारामतीकरांकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. छत्रपती संभाजीनगर कॅनॉट परिसरातील दुकानं बंद ठेवत दुःख व्यक्त. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवत अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. सोलापूरच्या माढ्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद. कोडूवाडी मोडदिंबसह टेंभुर्णीतील बाजारपेठाही बंद. सर्वपक्षीय नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार. अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा. अजित पवारांच्या निधनानंतर नाशिकमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त. नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद ठेवत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. इगतपुरी व्यापारी संघटनेकडून शहर बंदची हाक. छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई बंद ठेवत अजित पवारांना श्रद्धांजली. नागपुरात दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली. मतभेद झाले तरी दादांनी मनभेद होऊन दिले नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त. अहिल्यानगरमधील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत बंद ठेवत व्यावसायिकांकडून अजितदादांना श्रद्धांजली. सर्वपक्षीय नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर अमरावतीमध्येही शोक व्यक्त. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाळला. व्यापाऱ्यांकडून देखील काल लिलाव बंद. धुळ्याच्या शिंदखेड्यामध्ये बंद पाळत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. शिंदखेड्यामधील नागरिकांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील सर्व दुकानं बंद. पंचायत समितीच्या निवडणुकीचाही आज प्रचार बंद. दादांच्या निधनानंतर बंद पाळून काल श्रद्धांजली अर्पण केली गेली. बुलढाण्याच्या चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोदमध्ये बंद. राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांकडून एकत्र येत शोक व्यक्त.